सुरुवात पहिला बॉल या मॅचचा. प्रसन्न पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल या मॅचचा. आडव्या बॅटने क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना गुडलिन स्पॉटवर बॉल पडल्यानंतर अगदी राईज झाला. खूप चांगली बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट बॉलची सांगता होते. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून. इथे देखील वेगवान चेंडू शरीराचा वेध घेणा अगदी बॅट्समनला फॉलो केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या बॉलवर मिळते सिंगलच्या स्वरूपात. आपलं खातं उघडलंय. युवा खेळाडू आहे मोहित ने देखील सध्याच्या हंगामामध्ये पावसाळी स्पर्धेमध्ये अनेक वेळा चांगली कामगिरी केली, त्यामुळेच विश्वास दाखवलाय या खेळाडूवर देखील. मोहित तमाचेकर हा खेळाडू पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटील हा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात केली या खेळाडूने देखील आणि बघता बघता आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपलं योगदान देत असताना इथे फटका पाहायला मिळते. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि सिंगल मिळते. मागच्या 2 बॉलवर काय घडलं तर अगदी अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. हो, प्रसन्न पाटील पहिले षटक हाताळतोय आणि नेरे नोंदरे विभागाचं क्रिकेट सातत्याने गाजवलंय. प्रसन्न पाटीलने एक चांगला गोलंदाज आणि सध्या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान ती चांगली छाप त्याने सोडली आहे. नेरे गावचा खेळाडू प्रसन्न पाटील आणि सध्या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा सध्या फलकावर लागल्या. 3 बॉलचा खेळ संपला. लीग मॅचेस आहेत त्याच्यामुळे पराभूत झाल्यानंतर देखील संधी आणि विजय मिळवल्यानंतर देखील तुम्हाला संधी मिळणार आहे, कारण एकच संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये आज दाखल होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. आतापर्यंत सिंगलचा खेळ पाहायला मिळतोय. प्रसन्न पाटील प्रभावित करणारी गोलंदाजी. मोहितला देखील हात खोलावे लागतील, धावा कराव्या लागतील. धावा करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल पाहायला मिळते. लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. ऑफस्टंपवर मारा केला जातोय. लाईन अगदी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. प्रसन्न पाटील चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 3 धावा. पुन्हा एकदा बाउन्स. पुन्हा एकदा अगदी उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळते. अंपायरने दंडित केले गेले. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न करत असताना प्रसन्न पाटील कुठेतरी गफलत करतोय. मागच्या 2 बॉलवर अगदी 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत असताना अंगद पाटील थोडीशी चर्चा केली जाते. आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आहे. या बॉलवर अगदी नो बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी. मागच्या 3 बॉलमध्ये चांगली कामगिरी केली होती प्रसन्न पाटीलने. मागच्या 3 बॉलमध्ये 3 नकारात्मक चेंडू हाताळलेत. 2 व्हाईट बॉल, 1 नो बॉल. थोड्याशा खराब गोलंदाजीचा फटका देखील इथे बसू शकतो, कारण या स्पर्धेमध्ये अंडर फ्लड लाईट्स धावा चेस करणे एवढं सोपं नाहीये. ते पहिल्या मॅचमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय 75 धावा चेस झालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे नियंत्रण ठेवावं लागेल. इथे चांगला बॉल आहे. चेंडू हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. मागच्या काही बॉलवर मोहित थोडासा स्ट्रगल करतोय. ही लाईन चांगली आहे. चांगल्या टप्प्यावर आणि चांगली उसळी घेणारा हा बॉल होता. सरळ विकेट कीपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. कमबॅक झालंय या ओव्हरच्या दरम्यान प्रसन्न पाटीलचं. प्रसन्न एक मितवाशी खेळाडू आहे आणि नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा शतकाचा वेध घेतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. लाजबाब गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू असताना मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. सट्टिक लाईन अँड लेथने हे षटक हाताळत असताना प्रसन्न पाटील. वेगवान चेंडू शराचा वेध घेतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. लेग बायच्या स्वरूपात पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटील या गोलंदाजाने फक्त धावा खर्च केलेत 6.
आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा फलकावर लागल्या ट्रायडंट नवी मुंबई रायगड या टीमच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे आता गोलंदाजीसाठी येईल. मी परत एक वेळा विनंती करतो आकाश बेडसे यांना, आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जे मालेगावच्या मुक्ता रबर बॉल चॅम्पियनशिप या स्पर्धेचे जनक आहेत. अप्रतिम अशी स्पर्धा येणाऱ्या 22 ते 26 ऑगस्टला तुमच्या समोर येईल. मुक्ता रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यांचं सहर्ष स्वागत. मयूर वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. उमर खान पहिल्याच बॉलचा सामना करत असताना डॉट बॉल. ही खासियत राहिली आहे मयूर वाघमारेची. सटीक यॉर्कर बरोबर टप्प्यावर गोलंदाजी आणि खांद्याचा चांगला वापर हे सगळ्यात मोठं अस्त्र आहे मयूर वाघमारेचं. आणि सध्याच्या सीझन मध्ये बॅटिंगने देखील धावा त्याने चांगल्या केलेल्या आहेत. चांगला ऑलराऊंडर आहे टीमचा. चेंज ऑफ पेस. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. अंगद पाटीलने झेल पकडलाय आणि विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय. उमर खानच्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय. फलंदाज बाद. क्रॅम्प केलं फलंदाजाला. पहिलेच हेरलं होतं की बरोबर लेग स्टंपवर बॉलची लाईन होती आणि जसा शफल झाला फलंदाज उमर ऑन साईडला फक्त बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि शॉर्ट मिड विकेटला एक सोप्पा झेल. कारण ग्रीपवरून एक हात निसटला, त्यानंतर जे एलिव्हेशन आणि जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे एक सोपं काम होतं शॉर्ट मिड विकेटच्या खेळाडूसाठी, टीमच्या कॅप्टनसाठी आणि ते काम त्याने पूर्ण केलं. अंगदने अखेर आणखीन एक फलंदाज पास झालाय. विकेट आली आहे. इथे मात्र उमर बॅक टू द पॅव्हिलियन. मोहित सध्या मैदानामध्ये खेळतोय पहिली विकेट गारत. 6 वर 1 गडी बाद सध्याच्या घडीला पाहायला मिळते. मयूर वाघमारे जितका वेगवान गोलंदाज आहे आणि तितकाच अगदी स्लोवरवर चेंडू देखील तितकाच महत्वाचा चेंडू पाहायला मिळते. प्रथमेश न्यू बॅटर आला. प्रथमेश बेलछेडा हा खेळाडू देखील पाहायला मिळते. धावा कराव्या लागतील. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर UB स्पोर्ट्स अलिबाग टीमकडून चांगली गोलंदाजी होती. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अगदी या खेळपट्टीचा सरफेस कुणाल सर आपण जर पाहिलं तर एखाद्या सरफेसवर पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपल्याला आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाला. नक्कीच त्याचमुळे बॉल कटरही होता. लेग ब्रेक बाहेर निघाला आणि त्यातल्या त्यात उंची घेत बॉल निघालाय. समतल अशी खेळपट्टी नाहीये आणि इथे बॉलला बाउन्स चांगला मिळतो ते आतापर्यंत दिसलंय. पुन्हा एकदा बाउन्स पण दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून आणि एक धाव मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आजच्या या दोन्ही मॅच मध्ये. हाय बॉल लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा ते मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 7. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना मयूर वाघमारे पुन्हा एकदा. प्रथमेश बेलछेडा स्ट्राइक एंडवर असताना इनटू द ब्लॉक होल. बॅट्समनने बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. फलंदाज बाद होत असताना दुसरा फलंदाज बाद होतोय. प्रथमेशला परतावा लागेल. गडी क्रमांक 2. बॅक टू द डगआउट. खतरनाक गोलंदाजी सध्या इथे पाहायला मिळाली. प्रथमेश बेलछेडा ची विकेट इथे घेण्यात आली आणि त्याच्यावरच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यावरून सगळं काही समजते की हा जो बॉल होता भन्नाट होता. दोन्ही पायांच्या मधून परफेक्ट मिडल स्टिकवर धडकणारा हा परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर सेलिब्रेशन. आणि हा एक ट्रॅप होता कारण पहिले 2 लेग ब्रेक टाकले, लेग कटर टाकले आणि त्याच्यानंतर यॉर्कर. म्हणजेच काय इथे मात्र लेग ब्रेकच येईल, लेग कटरच येईल याच्यासाठी बॅटर बॅकफुटलाच थांबला आणि त्याच्या समोर जसा यॉर्कर पडला तो काहीच करू शकलेला नाहीये. 4 मुंड्या चीज झालाय फलंदाज आणि त्याच्यामुळे दुसरी विकेट इथे गमावली. याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत आणि एक व्हाईट बॉल देखील टाकण्यात आलाय. एकच धाव या ओव्हरमध्ये आली आहे. 7-2 सध्या तरी ट्रायडंट नवी मुंबई. न्यू बॅटर साहिल सावंत आलाय. मॅन फ्रॉम विक्रोळी परिसरातील हा खेळाडू आहे साहिल सावंत. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. अंपायरचा इशारा येतो नो बॉल. 1 फॉर द ओव्हरची ताकीद ऑलरेडी देण्यात आली होती आणि आता हा बॉल जर पाहिला तर नो बॉलचा इशारा करण्यात आलाय.
हो, मागच्या व्हाईट बॉलवर ती वॉर्निंग इथे देण्यात आली होती मयूरला 1 फॉर दी ओव्हर, आणि आता परत तो बाउन्सर त्याने हाताळला आणि त्याचमुळे हा नो बॉल इथे घोषित करण्यात आला. हे त्याचं कारण होतं. अपराईट पोझिशन मध्ये जर पाहिलं बॅटरला तर तुम्ही नक्कीच हा बॉल डोक्यावरून गेलाय आणि त्याच्यामुळे नो बॉल आहे. फ्रीटचा बॉल इथे देखील लॅक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगली लाईन ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहिलाय, खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक केलंय. फ्रीडच्या बॉलवर शांत ठेवले सध्या तरी साहिल सावंतला. मोहित सध्या मैदानामध्ये खेळतोय. टीमची धावसंख्या 8 आहे. 2 फलंदाज बाद आहे आणि या ओव्हरचा आता शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फिंगर रोल केली. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक 2 संपली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 6 धावा, आणि या ओव्हरमध्ये मयूर वाघमारेने कमाल केली. काय गोलंदाजी सुरू आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 धक्के देण्याचं काम मयूर वाघमारेने केले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 वर 2 गडी बाद. मैदानावर ज्या वेळेला एक स्पर्धा सुरू होती त्याच वेळेला त्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये वनमंत्री या पदाची शपथ घेतली. अरे हो, बाई चषकाचंच आयोजन होतं त्यावेळेला. ओव्हर क्रमांक 3 पुन्हा एकदा प्रसन्न पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलची मालिका सुरू आहे. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ट्रायडेंट नवी मुंबई टीम स्ट्रगल करतोय. धावांसाठी धावाधाव करावे लागते. सध्याच्या घडीला 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 धावा. टॉप एज लागली आहे आणि विकेट किपर चैतन्य पाटीलने झेल पकडलाय. विकेटचं होईल पतन. मोहितला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय. एक फलंदाज करून तंबूच्या आश्रयाला जात असताना 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. खराब स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ट्रायडेंट नवी मुंबई हा संघ अनेक वर्षापासून अगदी ग्रामीण क्रिकेट असेल किंवा खुल्या गटातील स्पर्धा असतील यामध्ये हा संघ सातत्याने पाहायला मिळतो. त्याचं श्रेय जातं उद्योजक सुरेश राणा अंकल यांना. कारण की क्रिकेटसाठी भरपूर चांगलं योगदान सुरेश राणा अंकल यांनी दिले. आतमध्ये येणाऱ्या बॉलवर ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे टॉप पेच घेतल्यानंतर विकेट आली आहे. त्यामुळे ट्रायडंट नवी मुंबई हा संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. हो, नक्कीच सुरेशजी राणा यांनी भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंना संधी दिली. त्यातल्या त्या सुप्रीमो ट्रॉफी देखील त्यांच्या नावामध्ये म्हणजे ट्रायडंट लॉजिस्टिकने ट्रायडंट नवी मुंबईने जिंकली आहे. इतिहास राहिलाय. सगळ्या स्पर्धांमध्ये ऑलमोस्ट त्यांचा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपलंही सहर्ष स्वागत. आणि आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे. 9 फलंदाज बाद झालेत. 3. प्रथमेश चव्हाण मॅन फ्रॉम घाटकोपर. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी. काय चेंडू पाहायला मिळते. प्रसन्न पाटीलने इम्प्रेस केलाय आपल्या वेगाच्या जोरावर, आपल्या लाईन अँड लेनच्या जोरावर, आणि अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलाय. अंपायरचा कॉल आहे. तर व्हाईट बॉलची पडताळणी करत असताना या बॉलवर नेमकं काय घडलं थर्ड अंपायर हे देखील त्याची पाहणी करतील. शशी साटम सर आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर नेमकं काय घडलंय. डोक्याच्या वरून चेंडू फरार झालाय की तर व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय. म्हणजेच नो बॉल हा दुसरा बाउन्सर टाकण्यात आलाय. त्यामुळेच दंडित केलं गेलंय. म्हणजेच व्हाईट आणि नो बॉल हे दोन्ही आपल्याला निर्णय पाहायला मिळतील. फ्री हिटचा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून देण्यात आलाय. संधी असेल प्रथमेश चव्हाण या बॅटरसाठी. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. अगदी बाउन्सर चेंडू हाताळत असताना सध्याच्या घडीला युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होती. प्रसन्न पाटीलने इम्प्रेस केले, पण अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा या देखील जमेच्या बाजू असतील, पण धावा कराव्या लागतील ट्रायडेंट नवी मुंबई टीमला. फ्रीटचा इशारा अजूनही आहे. फटका चांगला आहे.
स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू सीमा रेषेपार, षटकार. शॉट इथे पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅट मधून आणि वेगवेगळ्या अँगलने हे सगळेच फटके आपल्या समोर दाखवले गेले. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक मोठा फटका इथे प्रथमेशने ठोकला आणि पहिला सिक्सर आलाय या डाबातला. इथे देखील ऑफ ड्राय केला जातोय, फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रेझर मध्ये चेंडू होतोय फरार. आणखीन एक चौकार आलाय. प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून आता धावाचा वेग वाढवण्याचं काम सुरू केले जात आहे आणि चौकार आलाय प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 21 वर 3 गडी बाद. चांगला फटका, स्ट्रेट हिट मारलाय आणि वेगाने मारलेला फटका होता. 4 धावा इथे येत आहेत. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. खणखणीत फटका आणि ओव्हर द बॉलर हेड सजवलेला फटका, पाठ बरोबर डोक्यावरून गोलंदाजाच्या समोर मारलेला फटका. 4 धावा येत आहेत प्रथमेशच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21, 21 धावा. 21 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे देखील पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. डॉट बॉलची सांगता होती आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करण्यात आले. पुन्हा एकदा पाहिलं जाईल, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल होता. लांब लचक षटक मारावं लागेल. पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट. नो बॉल, नो बॉल, सिक्सर, 4 विकेट. येस, व्हाईट बॉल आलाय. म्हणजेच 2 नो बॉल आणि 2 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रसन्न पाटीलने हाताळलेत. टीमची धावसंख्या 22, 3 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 10 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात आणि त्यातील 11वा. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतोय, नो बॉल. कुणाल सर, एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा खर्च झाल्यात. तब्बल 11 धावा या 23 मधल्या 11 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो आणि या खेळपट्टीवर नंतर धावा चेस करणे एवढं सोपं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलेच या धावा थांबवणं गरजेचं आहे. परंतु आता इथे नो बॉल आला, फ्री हिट असेल आणि त्याचमुळे थोडंसं कठीण चाललंय प्रसन्नाला या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना. कारण लेफ्ट आर्म सीमर आणि समोर लेफ्टी बॅटर आहे, हा ऍडव्हान्टेज आहे. लेफ्टी बॅटरने एक षटकार मारला, एक चौकार मारला आणि जशा धावा आल्या त्यानंतर थोडासा बॅकफुटला चाललाय गोलंदाज. डेफिनेटली या ओव्हरमध्ये चुका झाल्यात आणि पावसाच्या धारा आता मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना रबर बॉल स्पर्धा असेल आणि पाऊस आल्यानंतर ही स्पर्धेला अजूनच रंग भरला जातोय. 3 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. आडव्या बॅटने स्ट्रोक लगवलाय. प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, चेंडू सीमा रेषेपार, षटकार. चार बॉलचा खेळ संपलाय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेश चव्हाण काय बॅटिंग करतोय. कुणाल सर, ज्या धावांसाठी झगडत होता, ज्या धावांसाठी अगदी ट्रायडेंट नवी मुंबई हा संघ संघर्ष करत होता, त्या संघाचे धावसंख्येला आता अखेर येत असताना पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सलग 2 नो बॉल, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला, पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा नो बॉल आणि आता षटकार. या ओव्हरमध्ये एकही डॉट बॉल आतापर्यंत आला नाही. त्यामुळे 4 चेंडूचा खेळ संपलाय. 29 धावा. धावांचा वेग वाढलाय. कुणाल सर काय म्हणाल, किती माइंडसेट आणि किती टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल इथे ट्रायडेंट नवी मुंबई कडून? मागच्या मॅच मध्ये 75 धावा डिफेंड झाल्यात. या मॅच मध्ये जर या टीमने 55च्या आसपास जरी धावसंख्या उभारली तरी देखील कठीण जाऊ शकतं. युवी
अलिबाग NM रायगड या टीमला. आणि त्याच्यामुळे हे जे षटक आहे हे सगळ्यात महागडं षटक मी म्हणेन या डावातलं राहिलंय. कारण मयूरने चांगली गोलंदाजी केली, मग मयूरने चौथ्या ओव्हरमध्ये यायला पाहिजे होतं का, हाही प्रश्न विचारला जाईल. आणि त्याच दरम्यान आणखीन एक धमाका, बॉल सीमा पार, आणखीन एक मोठा षटकार प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून. चव्हाण दबावामध्ये संघ होता, अडचणीमध्ये संघ होता. या अडचणीमध्ये संकट मोचाच्या भूमिकेमध्ये हा प्रथमेश चव्हाण या बॅट मॅच मध्ये दावा करत असताना काय स्ट्रोक लगवल्यात, आक्रमण केलं जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलने अगदी गोलंदाजांना करत असताना मात्र फलंदाजांना अगदी जकडून ठेवलं होतं. आता सध्याच्या घडीला प्रथमेश चव्हाण गोलंदाजावर हावी होतोय. सुपर बॅटिंग, 22 धावांचं योगदान दिलंय. टीमची धावसंख्या 35, धावसंख्येला आकार येत असताना 55-60 पर्यंत मजल मारावे लागेल. भावेश नाईकला पाहू शकाल. ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील, एक्सपेन्सिव्ह ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 5. इथे फायनली हे षटक संपलं गेले. ओव्हर क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 35 धावा. सो 3 ओव्हरचा खेळ संपला आणि येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये आणखीन एक मोठी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत. संदीप नाईक प्रतिष्ठान व वायू 11 नवी मुंबई आयोजित ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग पावसाळी रबर बॉल लीग क्रिकेटची स्पर्धा प्रेझेंटेड बाय संदीपजी गणेशजी नाईक. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 50-50 हजार रुपये रोख आहे. आणि मालिकेवर यासाठी बाईक दिली जाणार आहे. 19 ऑगस्टला देवाडिगा भवन हॉल नेरूळ वेस्ट येथे या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा पार पाडला जाईल. 16 टीम घेतल्या जाणार आहेत. 50,000 रुपये प्रवेश फी आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा रामलीला क्रीडांगण सारसोळे नेरूळ वेस्ट इथे ही स्पर्धा क्रिकेटची खेळवली जाईल. स्पर्धेचं नाव आहे ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. 16 संघ मालक, एक ठाण्याचा आयकॉन खेळाडू तुम्ही घेऊ शकता तुमच्या टीम मध्ये आणि एक खेळाडू ऑल इंडिया आयकॉन, असे 2 खेळाडू तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेऊ शकता. आणि बरोबर 12 खेळाडूंचं ऑप्शन केलं जाईल. 14च खेळाडू टीम मध्ये असतील आणि काही इम्पॅक्ट खेळाडू. सो ओव्हरऑल फॉर्मॅट आहे. आणि येणाऱ्या 19 तारखेला देवाडिगा भवन हॉलमध्ये त्या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा पार पाडला जाईल. तर लगेचच आपला प्रवेश निश्चित करू शकता जे 16 संघ मालक इंटरेस्टेड आहेत. 16 टीम असतील, 16 संघ मालक, 4 लाख रुपयाचं पारितोषिक, 50,000 रुपये प्रवेश फी. स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फेकला स्ट्रोक. प्रथमेश चव्हाणने पहिल्या मागच्या ओव्हरमध्येच सुपर बॅटिंग केली होती. आता साहिल सावंत आपल्या टीमसाठी धावांचा वेग वाढवत असताना काय स्ट्रोक लगवलाय. बॅकफुट पंच, सीमारेषी पलीकडे षटकार. अंगद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. भरपूर कमी कालावधीमध्ये अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून दिलेत या खेळाडूने देखील. आणखी एक डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. ॲज अ कॅप्टन म्हणून या टीम मध्ये सध्याच्या घडीला अंगद पाटील चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या ओव्हरमध्ये अगदी प्रसन्न पाटीलने भरपूर चुका केल्या होत्या, पण चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. आणि तिथून कमबॅक करत असताना अंगद पाटील 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 43 आखो टप्प्याचा बॉल, पुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच अगदी नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. भावेश नाईक येतील वेगाने, तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44, 44 धावा. 60-65 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण की फ्लड लाईट मध्ये या धावा करणं इतकं सोपं नसणार आहे. पहिल्या मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या 75 धावा. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केले गेले. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. अंगद पाटीलने या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात.
4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे 7 तासांना जाऊन पोहोचतीये 44 आकड्यावर. चव्वेचाळीस धावा झाल्यात. 11ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि जर या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या तर नक्की 55 धावा होतील आणि फायटिंग स्कोअरचं निर्माण केलं जाईल. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये हाय स्कोरिंग मॅचेसपेक्षा लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि नेहमीच असे सामने प्रेक्षकांना आवडतात जिथे फक्त चौकार षटकार लागत नाही तर तिथे गोलंदाज देखील हवे होतात. त्यावेळेला मजा येते. नक्कीच या मॅचमध्ये तेच काही चित्र आपल्याला पाहायला मिळेल. हे 70-70 स्पोर्ट्स दालन अस्मिता टेक्सटाईल पार्कमध्ये. तिथे तुम्हाला सगळ्याच गोष्टी 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला आणि खरेदी करायला मिळू शकतात. तर सध्या 44 धावा झाल्यात. 44 लक्ष प्रस्थापित करायचं आहे. पहिला डाव सध्या रंगतोय. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहे. तुम्ही पाहताय भाई चषक डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा. निलेश पाटील आमचे जवळचे मित्र आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यात संदीप नाईक प्रतिष्ठान, राकेश प्रतिष्ठान गोठिवलीच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पहिला दिवस आहे. 2 दिवसाची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक असेल 50,000. लास्ट ओव्हर. मोन्या सध्या गोलंदाजीसाठी आणि आतापर्यंत हा दुसरा सामना आहे आणि त्यातला पहिला डाव सुरू आहे. 1,20,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहिलं. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. धावा झाले 44. 3 फलंदाज बाद. लास्ट ओव्हर मध्ये आलाय गोलंदाजीसाठी मोन्या. अक्षय पाटील मोन्या नौखर गावचा सितारा अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षय पाटील पहिला बॉल अगदी पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय, बाउन्स झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पकडून टाकलेला ऑब्रेक लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि चांगली गोलंदाजी. चांगले बोट फिरवले बॉलवर आणि चांगल्या टप्प्यावरून बॉल निघाला बाहेर. पुन्हा एकदा त्याच दाटणीचा बॉल होता. टॉप एज लागलाय. अंगद पाटील सेफ अँड कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मात्र जरूर मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे, सिंगल मिळते. या चुका आणि एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि स्ट्राईक देखील त्याच्याचकडे जाईल आणि विशेष म्हणजे हाच बॅटर मोठमोठे फटके मारतोय. त्याला जीवदान दिले आणि त्याच्या बॅटमधून जर 1-2 मोठे धमाके आले तर मग युवी स्पोर्ट्स अलिबागच्या समोर एक मोठं टार्गेट येईल. अंगद पाटीलकडून चूक होते. दोन्ही हातात मधून बॉल निघालाय आणि शेवटी गोशांकी क्षेत्रामध्ये दाखल होतोय. धावा झाल्यात 45. 45 रन. 2 बॉलचा खेळ अजूनही संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक अखेरचं ऑन द लेग साइड. अंपायरचा इशारा येते. व्हाईट बॉल. या इनिंग मध्ये भरपूर व्हाईट बॉल आणि नकारात्मक चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खूप खर्च करण्यात आलाय. त्यामुळेच अगदी प्रसन्न पाटीलने मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 11-12 चेंडू हाताळले होते. 2 ओव्हरचा स्पेल पाहायला मिळाला. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. सिंगल डबल जर येत असेल तर इतकं काही नुकसान होणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक पासून वंचित ठेवावं लागेल. टीम युवी स्पोर्ट्स अलिबाग NM रायगड हा संघ देखील घेतोय. टॉस जिंकल्यानंतर अंगद पाटील यांनी निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. पिचचा अंदाज नाही त्यामुळेच आम्हाला देखील अंदाज येईल. पण गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळाली. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातो एक्स्ट्रा खबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. फटका इथे सजवला आणि हीच तर खासियत आहे खेळाडूची. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 54, 54 आणि मगाशी झेल सुटल्यानंतर हे घडतं. या धावा महत्वाच्या ठरतील आणि 55च्या आसपास टार्गेट आता सेट होईल याच्यामध्ये शंकाच नाही. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 60 कडे लक्ष जाऊ शकतं ट्रायडंट नवी मुंबईचं. अक्षय पाटील मोन्या पुन्हा एकदा
यावेळी देखील स्ट्रोक लगवलाय, गॅप मध्ये आहे, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे कॅश ड्रॉप झाली होती, त्याचा मोबदला भरावा लागेल आणि तो सध्याच्या घडीला भरत असताना प्रथमेश चव्हाणच्या बॅट मध्ये येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. हे होतं ज्यावेळेला जेल सुटला आणि त्याच्यानंतर ते आक्रमण बॅकफुटला जात असताना सातत्याने चांगले पंचेस पाहायला मिळालेत. हा देखील वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉलला काढल्याने 4 धावा इथे मिळताना दिसतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे आणि त्याच्यामुळे अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाते. ट्रायडंट नवी मुंबई सुरेश राणा सर यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 35 धावा 13 बॉल मध्ये योगदान दिलं. टीम अडचणीमध्ये होतं, टीम संकटामध्ये होतं आणि संकट मोचकच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला प्रथमेश चव्हाण बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 58 धावा. यावेळी साडवा बॅटने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रथमेश ही बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. नाबाद 41 धावांची एक झंझावत खेळी केली, त्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार समाविष्ट होते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर आणि 65 धावांचं टार्गेट, जे टार्गेट उभं केलं होतं बेलापूर विधानसभा टीमने आणि ऐरोली विधानसभा टीमने त्या धावा पूर्ण केल्या होत्या. आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने टीम पूर्ण करते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. भाई चषक 2026चा हा डे नाईट फॉर्मॅटचा क्रिकेटचा रणसंग्राम. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये गेला जरी बदल आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा सिद्दीक भाबे सर आणि IPL फेम कुणाल दाते सर. येस, तत्पूर्वी बॅटिंग गार्ड आपण पाहू शकाल. उमर खान लवकर बाद झाला, 0वर बाद झाला. मोहित देखील अगदी 2च धावा करू शकला. प्रथमेश पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. साहिल सावंत याने 9 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान दिलं आणि प्रथमेश चव्हाण काय बॅटिंग केली. 14 बॉल 41 या मॅच मध्ये अगदी वेगळ्या धाटणीची बॅटिंग पाहायला मिळाली. आता गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं तर प्रसन्न पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतरच्या ओव्हरमध्ये तब्बल 26-27 धावा खर्च केल्यात. मयूर वाघमारेचं अप्रतिम षटक, फक्त 2 धावा, 2 गडी बाद केले. अंगद पाटीलने देखील एका ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. अक्षय पाटील मोन्याचं षटक हे देखील खर्चिक षटक ठरलं, कारण या ओव्हरमध्ये अंगद पाटीलच्या माध्यमातून झेल सोडण्यात आला. 20 धावा खर्च करण्यात आल्या. आता 30 बॉल आणि 65 धावांचे आव्हान आहे. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केले जाते. बघा हायलाइट्स पाहू शकाल. स्लोवर वन पाहायला मिळाला. अंगद पाटीलने झेल पकडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा यश यांचा वेद इनटू द ब्लॉक होल. मयूर वाघमारेचा अप्रतिम यॉर्कर. टॉप एज लागली होती. चैतन्य पाटीलने हा झेल पकडला होता. आणखीन एक विकेटचं पतन झालं होतं. त्यानंतर प्रथमेश चव्हाणचा अटॅकिंग क्रिकेट. 14 बॉल 41 एक अफलातून बहारदार इनिंग. प्रसन्न पाटीलचे हे षटक देखील लेंदी ओव्हर होते. भर पावसामध्ये षटकाराची आतिषबाजी केली आणि आपल्या टीमला पोहोचवलं 64 या आकड्यावर. प्रथमेश चव्हाण सुपर बॅटिंग आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. 5 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. साहिल सावंतच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला. 9 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आणि हा फिनिशिंग टच देत असताना प्रथमेश चव्हाण सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग केली. 64 धावांचं टार्गेट आहे. चला जशी मॅच सुरू होईल तसं ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिद्दीक भाबे सर आणि IPL फेम कुणाल दाते सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. चला तर काही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण इथे करणार आहोत. निलेश पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांना विनंती करेन आपण आकाश बेडसे यांचा सन्मान करावा. मालेगाववरून ही स्पर्धा पाहण्यासाठी खास इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून याच संगमामध्ये एक मोठी क्रिकेटची स्पर्धा येणार आहे. मुक्ता रबर बॉल चॅम्पियनशिप. मालेगाव क्रिकेटला एक नवे संजीवनी देण्याचं काम ज्या माणसांनी केले असे आकाश बेडसे आमच्या जवळचे मित्र आहेत आणि ते या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित झाले. त्यांचा सन्मान इथे केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर. वेलकम, सहर्ष स्वागत आहे आकाशदादा बेडसे आणि त्यांची क्रिकेटची स्पर्धा येणाऱ्या 22 तारखेपासून 26 तारखेपर्यंत मालेगाव या नगरीमध्ये रंगणार आहे. त्याचबरोबर दादू बोरसे अतिशय एक चांगला खेळाडू आहे मालेगावचा, त्याचा देखील सन्मान इथे केला जाणार. मी निलेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते दादूचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करावा. त्याचबरोबर मालेगाववरून सचिन भाऊ वाघ देखील इथे उपस्थित झालेले आहेत. सचिन भाऊ या, आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाणार आहे.
ही सगळी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि खास मालेगावरून ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि येणाऱ्या 22 तारखेपासून 26 ऑगस्ट पर्यंत मुक्ता रबर बॉल चॅम्पियनशिप मालेगावची एक सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा रबर बॉलची येणार आहे आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद पुल कर दिया है, मिसकी स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये लगता हुआ पहला झटका. शून्य पे पहला झटका लगता हुआ. दोस्तों आप देख रहे हैं भाई चषक गोटेवली नवी मुंबई. आप सभी का हार्दिक स्वागत है. स्वप्निल सेठ नाइक साहब, नीलेश पाटिल साहब, साथ ही साथ राकेश प्रतिष्ठान और संदीप नाइक प्रतिष्ठान की तरफ से मुकाबला इस वक्त दो टीमों के बीच में चल रहा है. एनएम रायगर और ट्राइडन नवी मुंबई के बीच में है. एनएम रायगर अलीबाग इस वक्त चेस करती हुई. लक्ष्य है उनके सामने कुल मिलाकर 65 का. सचिन मोरे एक कमाल के गेंदबाज हैं. ऑफ स्टंप के बहुत दूर चले गए विकेट लेने के बाद. वाइड घोषित किया अंपायर ने. एक रन से खाता खुलता हुआ यहाँ पर एनएम स्पोर्ट्स रायगर अलीबाग का. नए बल्लेबाज इस वक्त सूरज पाटिल आए हैं बल्लेबाजी को. नॉन स्ट्राइक पे हैं योगेश. ओ कटर थी, हाथों को रोक के गेंद गई थी ऑफ स्टंप के बाहर से जाती हुई विकेट कीपर के पास. भाई का इशारा. अच्छी गेंद अंदर की जानिब काटा था. रन पूरा होता हुआ. डॉट गिनती, रन नहीं लिया वहां पर. स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है. गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. क्या कमाल का शॉट खेला है. एक मारा, सॉलिड मारा सूरज पाटिल ने. जैसे ही गेंद हाथों से छूटी स्वंग कर दिया ऑन साइड में. फिर अपनी लाइन से भटकते हुए नो बॉल. करेला ऊपर से नीम चढ़ा. डिक्लेयर 1 रन. 1+1. इस तरह के अगर रन लुटाएंगी टीम ट्राइडन नवी मुंबई तो फिर रन आएंगे. बैकफुट पे गए, पुल करना चाहते थे, ऊपर लगी है, डिक्लेयर जोन में जाती भी 1 रन के लिए. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट. भाई चषक की रजनी क्रिकेट की धूम इस वक्त
पूरे इलाके में मची हुई। अब की बार वाओ, अराउंड द लेग्स बोल्ड, खराब शॉट। जज नहीं कर पाए थे वहां पर। ये दूसरा झटका लगता हुआ सूरज पाटिल के रूप में 2 विकेटें गिरी है और रन कुल बने 11। पहले ओवर की समाप्ति पे रन बने 11, 2 विकेटों के नुकसान पे खराब जज। कहते हैं कि क्रिकेट में कहा जाता है कि अच्छा बैट्समैन हो रहता है जिसको पता हो कि उसका ऑफ स्टंप का है, लेकिन टेनिस क्रिकेट और रबर क्रिकेट में ये भी कहना होगा कि अच्छा बैट्समैन वो है जिसको पता हो कि उसका लेग स्टंप का है। अराउंड द लेग्स कई बैट्समैन बोल्ड हो जाते हैं। अब बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए योगेश पवार, जबकि नए बैट्समैन चैतन्य पाटिल, ये अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। देखिए, रायगढ़ वैसे भी क्रिकेट का पावर हाउस कहा जाता है। रायगढ़ ज़िला और थाना ज़िला, यहाँ से एक से बढ़कर एक क्रिकेटर टेनिस क्रिकेट में आए हैं। गेंदबाजी के लिए अमन मनियार आए हैं। गेंदबाजी के लिए अमन मनियार ने भी मानसून क्रिकेट में बहुत अच्छी गेंदबाजी की है। खासतौर से वो लेंथ लाइन में बहुत ज़बरदस्त अपने आप को दिखा चुके हैं। लेकिन दूसरी तरफ हम देखते हैं तो योगेश पवार है, ये गेंद के मेरिट पे बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी करते हैं। अमन मनियार सामना करेंगे योगेश पवार। बहुत खूबसूरत शॉट, कवर ड्राइव, फ्लैशी कवर ड्राइव, चॉप के अंदाज में डीप कवर में। यही खासियत है योगेश पवार की। गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं, और बल्लेबाज जब गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करता है तो फिर वो आंखों में समा जाता है। चेक काही महिला प्रेक्षक वर्ग देखील आमच्या मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर या, आपल्यासाठी स्थानपण साठी बसण्यासाठी व्यवस्था आहे, त्यामुळेच महिला प्रेक्षकांना विनंती करतोय की मंचावर येऊन आपण स्थानपन्न व्हा. ही स्पर्धा आपली आणि महिलांचा सन्मान नेहमीच राखला जातोय. हेच शिकवण आहे आम्हाला अगदी संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. तर तुम्हाला विनंती असेल की कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न होऊ शकता. त्यासाठी आपल्याला विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीने, राकेश प्रतिष्ठानच्या वतीने आपण मंचावरून स्थानपन्न व्हा. चैतन्य पाटिल ने बता दिया है कि उनके पास इतना बड़ा क्लास क्यों है। उछल कर शॉट खेला था, नाप तोल के मारा हुआ सिक्सर, मच नीडेड फॉर एनएम स्पोर्ट्स रायगढ़। ये आप देख सकते हैं हमारा वीआईपी डाइस। राणा साहब भी मैच का मजा ले रहे हैं। फिर अहमद कर दिया है, लेकिन गेंद पहले ही टिप्पा खाया था वहां पर और बाउंड्री के बाहर चली गई है। वाइडिश स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ पे 4 रन। टेलीकास्ट कितना साफ सुथरा 70-70 का। ये देखिए किस तरह से घूमी गेंद, उछल कर चली गई दर्शक के हाथ में। चौकी की मदद से ये बहुत ही खूबसूरत नज़ारा आप देख रहे हैं गोटेवली और रबाले इलाके का। ड्रोन कैम की मदद से तेज़ गाड़ियां भागती हुई, शहर की स्ट्रीट लाइटें जल रही है। बहुत ही खूबसूरत दिलकश नज़ारा। 10 रन चैतन्य पाटिल के खाते में आते हुए। ओ अच्छी वापसी, अच्छी वापसी। लेन गेंद थी, पिछले पांव पे चले गए थे, स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, कामयाब नहीं हुए। ये देखिए बढ़िया लेन, वाह क्या सीन है, दिल फरेब नज़ारा। इस तरह के नज़ारे दिल को छू जाते हैं। फिर स्विंग करना चाहते थे, अब की बार
भाई का डिक्लेयर जोन में इशारा आता हुआ, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट। बॉलिंग बहुत अच्छी कर रहे हैं अमन मनियार, लेकिन फील्डरों का साथ नहीं मिला है। पहली 2 गेंदों के बाद पलटवार किया उन्होंने। अमन मनियार फिर शॉट गेंद घूम के मारा है, गजब का शॉट है, लेकिन डिक्लेयर जोन में। इसे कहते हैं मेहनत पे पानी फिर जाना। ज्यादा घूम गए थे वहां पर, पहले शॉट में वो ज्यादा घूमे नहीं थे, गेंद ऊपर भी लगी थी। किस्मत की सितम जरीफी के गेंद डिक्लेयर जोन में गई। हालांकि शॉट तो बहुत जबरदस्त खेला था। चैतन्य पाटिल की यही खासियत है, उनको लगा था शॉट जब बल्ले से निकला, उनको लगा ही था कि गलती हो गई है। 2 ओवर की समाप्ति, नेक टू नेट फाइट चलती हुई। 65 का लक्ष्य है 5 ओवर में और 24 बने। बचे हुए 3 ओवर में हमारे ऑफिशियल स्कोरर मिस्टर रोहित मात्रे बता रहे हैं कि कितने रन और चाहिए। इकतालीस रन, नेक टू नेट फाइट चलती हुई। लगभग 14 के नीचे का आस्किंग रन रेट चाहिए। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए सचिन मोरे को कंटिन्यू रखा गया है, मरता क्या ना करता, क्योंकि इस ओवर में मैच पलट सकता है। मिसक्यू शॉट है, गेंद के नीचे बॉलर और छूट गया कैच। मौका था योगेश पवार को आउट करने का। देखिए, अब तेज गेंदबाज हैं कुणाल सर, तो आपके पास शॉर्ट पिच गेंदों का भी खजाना चाहिए जो तेज आए बल्लेबाज के पास। आपके पास स्विंगिंग यॉर्कर्स चाहिए। इस मर्तबा ऑन ड्राइव करते हुए गैप में गेंद ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी उसका पीछा कर रहे हैं, अब जाके रोका है, 2 रन आते हुए। क्लासिकल स्ट्रोक प्लेड बाय योगेश पवार, ग्रेट प्लेयर इज। बिल्कुल गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं। क्या खूबसूरत ड्राइव खेला था ऑफ वाली पे लेकर। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। धीरे धीरे ये मैच फंसता जा रहा है, धीरे धीरे पानी गर्म हो रहा है। ओह व्हाट अ बॉल, वाओ, मैग्निफिसेंट इंडीड। नेस्टी बाउंसर, गैदर भी बहुत अच्छा किया था, क्या कमाल की गेंद थी। जागते रहो का आदेश देती हुई बल्लेबाज योगेश पवार को। सचिन मोरे, स्विंग एंड मिस, अनदर फाइन डिलीवरी। पल पल अब करवट बदली जा रही है, जहां डॉट गेंदें रहेंगी दबाव एनएम स्पोर्ट्स रायगढ़ अलीबाग पे आएगा, और जहां रन बनेंगे नवी मुंबई राइडर्स तकलीफ में आ सकती है। पहले वाले मैच जबरदस्त है, बने रहिए हमारे साथ। फिर स्विंग एंड मिस, ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना। दिस इज द क्लास बॉलिंग, हैव अ लुक एट दैट, स्विंग इन द एयर and just pass the bat. A fine off cutter to left-handed योगेश पवार। अब की बार फोर्स किया गेंद को, 6 रन। कह दिया कि सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। गजब का शॉट, वेट एंड वॉच। ये देखिए, इंतजार किया और वार किया। 3 ओवर की समाप्ति, कुल रन बने 32 और 2 ओवर में 33 चाहिए। ये जो ओवर है पेनल्टी मेड ओवर, ये फैसला करेगा कि ये मैच कौन जीतने जा रहा है। मैच मेरा अभी मानना है कि पड़ला अभी भी बराबरी पे, क्योंकि 8 विकेट हाथ में एनएम रायगढ़ अलीबाग के पास, और कोई भी टीम नहीं चाहेंगी कि 8 विकेट रख कर मैच हारा जाए। ये अगर मुमकिन हुआ तो फिर ये कम पानी वाली मौत है। वेलकम बैक।
बैकफुट पे गए हैं, कट किया गेंद को, डीप पॉइंट पे गेंद गई है, फील्डर मौजूद है वहां पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। चेतन पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। जतन ठक्कर आए हैं गेंदबाजी को। ठक्कर को मैच को अगर बनाना है तो योगेश पवार को उनको टक्कर देना होंगी बराबरी की। जतन ठक्कर आपकी बार ऑन साइड पे खेला है, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम, गेंद सीधी ट्रैवल होती हुई आउटफील्ड में, एक रन आता हुआ, स्कोर 34 रन, 2 विकेट। देखिए आप प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं, इतनी बड़ी स्पर्धा खेल रहे हैं, डे नाइट मानसून क्रिकेट, तो फिर आपको शेर के सामने शेर लाना होगा और तलवार के सामने तलवार लाना होगी। अच्छी गेंद आगे रखी हुई, हेलीकॉप्टर ड्राइव, कारपेट के जरिए आउटफील्ड में, थ्रो पहुंच रहा है, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे। इन 2 रन से 36 पे पहुंचा है स्कोर। धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट अब सरदर्द बनता हुआ, क्योंकि 9 गेंदें बची और 9 गेंदों में यहाँ से मैच को जीतने के लिए 29 रन चाहिए। यहाँ से चेतन पाटिल को बड़ा शॉट खेलना जरूरी है अगर मैच में रहना है। विकेट कीपर उमर खान विकेटों से चिपके हुए, अच्छा ड्राइव, सीधा स्ट्रोक है, गेंद गैप में, मिसफील्ड, 1-2 का 4, 4 रन। चेतन पाटिल अपनी तरफ से हर मुमकिन कोशिश कर रहे हैं मैच में आने की। बढ़िया स्ट्रोक था, लॉफ्टेड ड्राइव, सो एलिगेंट, सो ब्यूटी, जस्ट लुकिंग लाइक अ वाओ। हर गुजरती गेंद के साथ मैच का क्लाइमेक्स ऊपर जाता हुआ। फिर स्ट्रेट ड्राइव किया है, अब की बार लॉन्ग ऑन स्ट्रेटिश है, 2 रन आएंगे। इन 2 रन से स्कोर 42 रनों पे पहुंचा है। 7 गेंदों में 23 रन। इस गेंद पे अगर मैच को जिंदा रखना है, ऑन रखना है, तो चेतन पाटिल जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उनको बड़ा शॉट खेलना ही होगा। वहीं सिग्नल अंगद पाटिल दे रहे हैं, फाइटर क्रिकेटर है अंगद पाटिल, काफी झिंझारू लड़ाऊ क्रिकेटर। आखिरी ओवर में कितने आए थे? आखिरी ओवर में जो 20 आए थे ना, वही रन अब सरदर्द बन गए। कवर ड्राइव किया है, डीप कवर में खिलाड़ी, एक ही रन। अब एक ओवर में 22 रन चाहिए, जबकि आखिरी ओवर में 20 रन दिए थे मोनिया ने, अब चाहिए 22। देखिए इस तरह का टोटल ऐसा नहीं कि बनता नहीं है, सिर्फ आपको जान हथेली पे लेना होंगी, और जान हथेली पे लेने के लिए आपको जिगर लगाना होता है। ये किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती है। एक ओवर में 22 रन चाहिए। देखिए पहला मैच जो एग्जीबिशन रहा था वो चेस हुआ, दूसरा मैच भी चेस नहीं हुआ, और ये मैच भी थोड़ा मुश्किल लग रहा है। डू और डाई की सिचुएशन, हिट आउट और गेट आउट, करो या मरो। लेकिन आप बल्लेबाज पे दबाव कम है, इसलिए कि ये रन उन्होंने अगर बना डाले तो एक रात के सुल्तान बन जाएंगे, नहीं भी बना डाले तो इतना उनको क्रिटिसाइज नहीं किया जाएगा। दबाव गेंदबाज पे, और गेंदबाजी के लिए इस वक्त
मोइन आए, मोइन शेख खींच के मारा है, ये जबरदस्त शॉट है, फुल और पावरफुल। छह रन, क्या गजब की चेतन पाटिल बल्लेबाजी करते हैं। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मुकाबला खत्म नहीं हुआ है। ये देखिए मुश्किल गेंद थी जिस पर कमाल का शॉट खेला है, कैलकुलेटेड, मस्तक पे दस्तक, 6 रन। गेंद सर पे से जाए या पानी जाए, दोनों सूरतें डुबा देती है। गेंदे बचे 5, मैच में अब क्लाइमैक्स आता हुआ। 5 में चाहिए मैच को जीतने के लिए 16। चेतन पाटिल तो मानो पीछे पड़ गए टीम ट्राइडन नवी मुंबई के। एक और जबरदस्त शॉट, 6 रन। क्या शॉट खेला है, क्लास बैटिंग। 33 पे बल्लेबाजी कर रहे हैं, ग्रेट बैटिंग। मोइन शेख को सिर्फ ये कह रहे हैं कि मोइन शेख तू बाउंड्री की तरफ देख। मुश्किल शॉट, बैकफुट पे जाके फोर्स किया था गेंद को, डीप कवर में, 6 रन। गेंदे बचे 4 और रन चाहिए 10। एक टीम तो कम पानी में डूबने ही वाली है, और कम पानी में डूबने का गम बहुत भारी रहता है। आकाश बिटसे साहब हैं हमारे बीच मालेगांव में, उनका बिग शो होने जा रहा है 22 से 26। मुक्ता चैंपियन लीग रबर ट्रॉफी। दबाओ वाइट। देखिए क्रिकेट में डर के नहीं, डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया वो घर गया। फिर से मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे आ रहे हैं, लेकिन नो मैच लैंड में 2 रन आते हुए। देखिए क्रिकेट में भी किस्मत का होना जरूरी है, लक का, क्योंकि फॉर्चून इज ऑलवेज फेवर अ ब्रेव पर्सन। किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है। ये बल्लेबाजी बहादुर भरी कर रहे हैं चेतन पाटिल। 13 में 35, 3 गेंदें बची है, 3-7। व्हाट अ मैच। फिर गरीबी में आटा गीला कर रहे हैं मोइन शेख, वाइट। डीआरएस लिया वहां पर फील्डिंग साइड ने, उमर खान है, उन्होंने डीआरएस लिया है। ये आखिरी ओवर दोनों टीमों के लिए बहुत रोमांचक है। पहले 20 रन मोनिया ने दिए, अब हिसाब किताब उनसे पूरा कर रहे हैं चेतन पाटिल मोइन शेख से। यानी इस मैच का जो भी रिजल्ट है, वाइट गेंद है, यस, रिव्यू लॉस। इस मैच का जो भी रिजल्ट है वो आखिरी ओवर पे जा रहा है। क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम। हाथ में आया हुआ जाम भी छूटता है, नहीं मानेंगे, हुक कर दिया है। देखना है क्या कुछ हुआ है। क्या गेंद कहां गई है, अंपायर ये फैसला करेंगे। ये दिल की धड़कनें बंद होने वाला सीन है। 4-6 या फिर डिक्लेयर जोन। वहां पे जो भगवा झंडा लगा हुआ है उस पे सबकी नजरें है। देखना अंपायर क्या निर्णय देते हैं। टीवी अंपायर को पूछा है वहां पर, शशि साटम है हमारे तीसरे अंपायर। अंगद पाटिल
खड़े रह गए। नजरें सबकी तीसरे अंपायर पे। टेलीकास्ट तो सुपर से ऊपर हो रहा है 70-70 स्पोर्ट्स का। लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें। ये शॉट फैसला करेगा कि ऊंट किस करवट बैठ रहा है। मुकाबला बहुत ही जानदार और शानदार चल रहा है। मोइन शेख को 22 रन बचाने थे। छह रन ये शोर उभरा है डगआउट से। अंगद खुश और इस मैच को जीत लिया इस वक्त एनएम स्पोर्ट टाइगर अलीबाग ने। कॉन्ग्रेचुलेशन अंगद पाटिल, मयूर वाघवार मारे एंड ऑल टीम एंड हार्ड लक उमर खान, हार्ड लक ट्राइडन नवी मुंबई। इस मैच के मैन ऑफ द मैच देयर इज नो वर्ड्स फॉर गेसिंग। कोई जरूरत नहीं आपको कुछ गेस करने की। वन एंड ओनली